आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। शेतकऱ्यांसाठी अखेर आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारने आता तारीख जाहीर केली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी येणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे डोळे लागले होते। सर्व शेतकरी डोळे लावून बसले होते की नेमकं नमोचा हप्ता आम्हाला का मिळाला नाही। अखेर आता एक मोठी बातमी सरकारने दिली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, आज संध्याकाळपासूनच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचा मोठा निर्णय आता सरकारने दिला आहे। पण ही माहिती शेवटपर्यंत पाहिली नाही तर तुमचा हप्ता नक्कीच अडकू शकतो, कारण की सरकारने काही नियम आणि अटी घातलेली आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे, जे शेतकरी अटीमध्ये बसणार नाही, जे शेतकरी पात्रतामध्ये बसणार नाही, अशा शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही। आता कोणत्या अटी, कोणत्या पात्रता, त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळालाय का? जर मिळाला असेल तर आपल्याला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की सरकारच्या माध्यमातून आज निर्णय जाहीर झाला। आणि जर तुम्हाला हप्ता नसेल मिळाला तर बघा, अत्यंत महत्त्वाचं आहे, जर तुम्हाला PMचा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार। परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी नवीन अटी व नियम आता लावण्यामध्ये आला आहे। तुम्हाला वाटत असेल की मागच्या वेळेस जशा प्रकारे तुम्हाला नमोचा हप्ता भेटला तशा प्रकारे आता नमोचा हप्ता भेटणार नाही, कारण की सरकारने आता अटी कडक केली आहे। सरकारच्या असे लक्षामध्ये आलं आहे, काही भरपूर प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधील जनता चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे, त्यामुळे कडक नियम आता लावण्यामध्ये आले आहेत। तर मग कोणकोणते नियम सरकारने लावलेले आहे बघा। DBT प्रक्रियेमध्ये मोठा बदल आता सरकारने केला असून आता लाभार्थीची कडक तपासणी सुरू केली आहे। ज्याचं KYC पूर्ण नाही किंवा ज्यांच्या कागदपत्रात घोटाळा आहे, घोळ आहे, अशा लाखो शेतकऱ्यांची नावे यादीमधून कापलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो, नमोच्या हप्त्याची तारीख देखील सरकारने जाहीर केली, त्यामुळे व्हिडिओ नक्की समजून घ्या, कारण की बघा, जर तुम्हाला संपूर्ण अटी समजल्या तर नमोचा हप्ता तुम्हाला मिळेल, अन्यथा तुम्ही काही चुका करता आणि तुम्हाला असे वाटेल की नमोचा हप्ता आपोआपच जसं मागच्या वेळी जमा झाला तशाच प्रकारे आम्हाला मिळेल, परंतु आता तसं काही घडणार नाही। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, यावेळेस अपात्र लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे अपात्र लाभार्थ्यांची संख्या देखील आता आली आहे। बघा, सरकारने ज्या प्रकारे सांगितलं, कारण की सुमारे 28,000 मृत लाभार्थी आणि 35,000 दुहेरी लाभ घेणारे शेतकरी आता बाहेर काढले जाणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितल्या प्रमाणात बघा, आता या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जर तुम्हाला निधी जमा करायचा असेल तर सरकारने सांगितलेल्या अटीचे पालन तुम्हाला नक्कीच करायचे आहे। जर बघा तुम्ही काही चुका केल्या असतील तर बघा, तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याऐवजी अडकू शकतात आणि तुमच्यावर कारवाई देखील करू शकते। बघा, आता सरकारने सांगितलं, ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचा निर्णय घेतला, चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले, अशावर आता राज्य सरकार कारवाई करणार आहे। आता बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की रेशन कार्डच्या नवीन नियमामुळे एका कुटुंबात आता फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे। म्हणजे की बघा, तुमच्या घरामध्ये जर
मुलगा आणि वडील असे जर लाभ घेत असतील तर अडचण नाही, परंतु सरकारच्या असं लक्षामध्ये आलं आहे एकाच कुटुंबामध्ये नवरा आणि बायको असे दोघं जण या योजनेचा लाभ उचलीत आहे. म्हणजे की प्रत्येक वेळेस दोघे पण हप्ता घेत आहे असं चालणार नाही. सरकारने सांगितलं आहे फक्त दोघांपैकी एकाच जणाला पुरुषाला आता लाभ मिळणार आहे. बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर दोघांपैकी एकच जर जिवंत असेल, समजा स्त्री जिवंत असेल तर स्त्रीच्या नावावर हप्ता येणार, परंतु दोघे जर एकाच टायमिंगला सोबतच हप्ता उचलत असले आणि बघा तुम्ही दोघांनी या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर अडचण येणार. आता तुम्हाला माहीतच असेल नमो शेतकरी ही योजना ही PM किसान योजनेवर आधारित आहे. म्हणजे की PMचे पैसे ज्यांना येतात त्याच खात्यामध्ये नमोचे पण पैसे जमा केले जातात. बघा म्हणजे की PM किसान योजनेच्या आधारावर धर्तीवर नमो शेतकरी योजना बनली आहे, परंतु सरकारच्या आता स्पष्टपणे लक्षामध्ये आलं आहे एकाच कुटुंबामधील 4 जण लाभ घेतात, तर तसं चालणार नाही. मुलगा आणि बाप असे दोघं जण लाभ घेत असतील तर अडचण येणार नाही, परंतु नवरा आणि बायको अशा दोघं जणांनी लाभ घेतला नाही पाहिजे. त्यामुळे सरकारने आता अटी घातली आहे आणि अटीची पूर्तता शेतकऱ्याला करावीच लागणार. अन्यथा बघा तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होण्यासाठी अडचण येणार. आता पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने जिल्ह्यांची यादी देखील आता सांगितली आहे. ज्या यादीच्या माध्यमातून सरकारने जाहीर केलं आहे पात्र जिल्ह्यांची यादी. बघा यादीमध्ये नाव आलं की तुमच्या खात्यामध्ये आता संध्याकाळी नमोचा हप्ता 100% जमा होणार आहे असं सरकारने सांगितलं आहे. चला तर यादी आपण पाहून घेऊया. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो बीड बघा सरकारने सांगितलं आहे आज या ठिकाणी नागपूर बीड बघा हे जे काय जिल्हे आहे येथून या ठिकाणी घोषणा सरकारने केली आहे. बघा आता येथून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे की आता शेतकऱ्याला हप्ता मिळणार. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्याला योजनेमधून बाहेर ठेवण्यामध्ये आलंय. बघा निवडणुकीच्या तोंडावर सरकार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा बघा आता सांगितल्याप्रमाणे 1 जानेवारीला तुम्हाला हप्ता मिळवायचा होता पण हप्ता मिळाला नाही. बघा सरकारने सांगितल्यानुसार 1 जानेवारी कित्येक दिवसापासून निघून गेली आहे, परंतु तुम्हाला हप्ता मिळाला नाही. आता कसल्याही प्रकारे चिंता करू नका. बघा आता या ठिकाणी 18 जिल्ह्यांकडे वळूया जिथे तपासणी मोहीम कडक केली आहे आणि जेथे हप्ता मिळणार आहे. सरकारने 18 जिल्ह्यांची यादी आता देऊन टाकली आहे आणि या 18 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आली अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा केला जात आहे. आता यामध्ये बघा अहमदनगरचा समावेश आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पण समावेश करण्यामध्ये आला आहे. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील लाभार्थी असताल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबरच असल्यासारखं आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर नंतर जालन्याचा पण समावेश आहे, त्यानंतर धाराशिव आणि नाशिक बघा येथे देखील सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा तुमच्या गावातून किती शेतकरी अपात्र ठरले हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा यानंतर जळगाव, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात देखील लाखो शेतकऱ्यांची नावे यादीमधून कापलेली आहे. जर तुमचं खातं चालू नसेल तर सरकारने पैसे सोडणे ते तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे बँकेत जाऊन एकदा आधार लिंक आहे का ते एकदा नक्कीच चेक करून घ्या. आता बघा विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यातील शेतकरी भावांनी आपली कागदपत्रे वेळेमध्ये अपडेट केली नाहीत तर बघा हा हप्ता तुमच्या हाताने जाणार आहे. सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी आता थेट तुमच्या सातबाऱ्याची पडताळणी सुद्धा सुरू केली आहे. आता जाणून घ्या लातूर बघा सरकारने सांगितल्यानुसार परभणी, हिंगोली आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी सुद्धा निधी मंजूर झाला असून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडे सोपविण्यात आल्या आहेत. बघा ही माहिती खरी आहे की अफवा आहे हे पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट
तुमची स्थिती स्टेटस नक्कीच्या ठिकाणी तपासून घ्या. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितलं आहे तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा केला जात आहे. आता सरकारने सांगितल्यानुसार बघा, हे जे काय जिल्हे आपण पाहिले त्याच जिल्ह्यामध्ये हप्ता रक्कम जमा केली जात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, सरकारने सांगितलं आहे एक कार्ड जे तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आपण हमखास सांगत आलेलो आहेत की फार्मर आय डी कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आतापर्यंत फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला अडचण नक्कीच येणार. त्यामुळे फार्मर आय डी कार्ड नक्की काढून घ्या. शेतकरी बांधवांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.